जो निकाल आला होता त्या निकालाच्या वेगवेगळ्या परिच्छेदांकडे सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर कमिशन म्हणजेच आयोगाकडे वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती अपडेट केली जाते पक्षांकडून आणि ही पक्षांकडून अपडेट केली जात असताना जे रेकॉर्ड्स आहेत किंवा जे कम्युनिकेशन्स आहेत त्या संदर्भामध्ये कोणत्याही स्वरूपाचे माहिती ही संबंधित निवडणूक आयोगाकडून जो कॉन्टॅक्ट पर्सन किंवा जो ॲड्रेस दिलेला असतो निवडणूक आयोगाकडे संबंधित पक्ष संघटनेकडून त्यांच्याशी चर्चा करून त्याविषयी निर्णय केला जाऊ शकतो। त्यामुळे त्या संदर्भामध्ये या बाबतीत कोर्टाने असं म्हटलेले जे सध्या सिब्बल म्हणतात की कमिशनने कोणत्या बाबतीत चूक केलेली आहे किंवा कमिशनला कोणत्या प्रकारची ड्युटी ही आयोगाची आहे, असं कोणतं कर्तव्य आयोगाचं आहे की जे करण्यामध्ये आयोग कमी पडलाय हे याचिकाकर्त्यांनी म्हणजेच एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं नाही असं सिब्बलांचं म्हणणं आहे। त्याशिवाय ते हे देखील म्हणतात की कमिशनला म्हणजे आयोगाला कोणत्याही स्वरूपाचं कार्याधिकार क्षेत्र या प्रकरणावर नव्हतं। हा सगळ्यात पहिला मुद्दा हा मला पुन्हा एकदा मांडायचा आहे असं सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय। म्हणजे जर आपण विचार केला तर सिब्बलांचा संपूर्ण युक्तिवाद हा या आधारावर सुरू आहे की कोणत्याही प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या समोर सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाकडे अधिकार क्षेत्र नव्हतं आणि निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणामध्ये निवाडा करण्याचं काही आवश्यकता नव्हती आणि जे निवडणूक आयोगाने आपल्या आदेशामध्ये म्हटलेले त्या बाबतीतले अनेकसे अधिकार हे निवडणूक आयोगाकडे तरी आहेत का, होते का असा प्रश्न हा सध्या सिब्बल पुन्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित करतात। त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की जर आपण विचार केला की ज्या काही वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थितीच्या आधारे हे देखील होऊ शकतं की कोणत्याही दोन गटांपैकी एकाही कोणत्याही गटाकडे राजकीय पक्ष नाही असाही निर्णय केला जाऊ शकतो असं सिब्बलांनी म्हटलंय। म्हणजे त्यांनी म्हटलंय की ही जी शक्यता आहे ती शक्यता जनता दलाच्या केसमध्ये तपासून पाहिली गेलेली होती। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या अस्तित्वात असलेले जनता दल या पक्षाचे जे वेगवेगळे फॅक्शन आहेत त्यामध्ये जनता दल सेक्युलर आहे, कर्नाटकामधला जनता दल युनायटेड नितीश कुमारांचा आहे, तर हा जो मूळ जनता दल पक्ष होता त्या जनता दलाची ही शक्ल झाली आणि वेगवेगळे फॅक्शन्स झाले आणि आता सिब्बल म्हणतात की ही शक्यता त्यावेळी पडताळून घेतली गेलेली होती की असंही होऊ शकतं की पक्ष संघटनेत फूट पडल्यानंतर कोणत्या तरी एका गटाकडे पक्ष संघटना आहे असा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही असंही सिब्बल म्हणतात। त्यामुळे या शक्यतेचाही विचार करायला हवा की असाही कधीतरी सिनॅरिओ असू शकतो की एखाद्या पक्षात फूट पडली आहे परंतु दोन्ही गटांपैकी कोणाकडेच पक्ष संघटना अधिकृतपणे राहू शकत नाही आणि या शक्यतेचा विचार जनता दलाच्या केसमध्ये करण्यात आलेला होता असं सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यामुळे सिब्बल आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालपत्राचा वारंवार संदर्भ देत आहेत। त्यांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही पक्षामध्ये सर्वसाधारणतः जे कलम 29A आहे ज्या अंतर्गत लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्याच्या अंतर्गत जे कलम 29A अंतर्गत वेगवेगळ्या पक्षांची रजिस्ट्रेशन होते, नोंदणी होते, तर सिब्बल असं म्हणतात की जर या सिब्बलांनी हे मान्य केलंय की कोणत्याही कलम 29A च्या अंतर्गत असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या कोणताही पक्ष रजिस्टर झाल्यानंतर पक्ष नोंदणीकृत झाल्यानंतर त्याला लागू होतात असं न्यायाधीशांनी प्रश्न विचारल्यावर सिब्बल म्हणालेत की हे खरं आहे की त्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर हे खरं आहे की 29A जो लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातील कलम आहे ते कलम हे कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला लागू होतं। मग त्यानंतर ते म्हणतात की जर आपण विचार करायचा असेल की अदर पर्टिक्युलर्स म्हणजे कलम 29A मध्ये ज्या तरतुदी आहेत आपण जर विचार केला तर कलम 29A हे लोकप्रतिनिधित्वाचा जो 1951चा कायदा आहे ज्या कायद्या अंतर्गत आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या निवडणुका होतात, निवडणुकांमध्ये उमेदवारांनी कशा प्रकारे प्रतिज्ञापत्र दाखल केलं पाहिजे, त्यात काय काय माहिती असली पाहिजे किंवा निवडणूक लढवत असताना पात्रतेच्या निकषांमध्ये काय काय आहे, कोण निवडणूक लढवू शकतो, किती वय पूर्ण झालेली व्यक्ती निवडणूक लढवू शकतो, याविषयीचे जे वेगवेगळे निकष आहेत, जे वेगवेगळे नियम आहेत
त्या संदर्भातल्या सगळ्या तरतुदी कलम 29A मध्ये आहेत आणि लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951 मध्ये आहेत, माफ करा, आणि त्या कायद्यामध्ये कलम 29A मध्ये राजकीय पक्षांनी आपली कोणकोणती माहिती ही निवडणूक आयोगाकडे द्यायची याविषयीच्या तरतुदी आहेत। त्यामध्ये अदर पर्टिक्युलर्स असा एक उल्लेख आहे, म्हणजे काही इतर बाबी असा उल्लेख, म्हणजे काही इतर माहिती देखील सर्वोच्च निवडणूक आयोगाकडे, भारताच्या निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांनी दिली पाहिजे असं या कायद्यात म्हटलेलं आहे। तर आता न्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केला की या अदर पर्टिक्युलर्सच्या आधारावरती तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा विचार करू शकता, आणि त्यावेळेस आता सिब्बल म्हणतात की संसदेमध्ये जी चर्चा झाली होती, ज्यावेळी प्रत्यक्ष कलम 29A हे संसदेमध्ये सादर करण्यात आलं होतं, तर त्या संसदेतल्या चर्चेवरचा आता उल्लेख, चर्चेचा संदर्भ सिब्बल देतात। सिब्बलांचं म्हणणं आहे की त्यावेळी मंत्र्यांनी हे सांगितलेलं होतं की सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे डीम फिट, म्हणजे जे योग्य वाटेल निवडणूक आयोगाला त्या संदर्भातली माहिती ही सर्वसाधारणपणे निवडणूक आयोग मागवू शकतो। याचा अर्थ आता जर आपण विचार केला तर जे सिब्बलांचा युक्तिवाद आहे तो सिब्बलांचा युक्तिवाद पूर्णपणे याच आधारावर सुरू आहे की निवडणूक आयोगाच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाचा निर्णय किंवा कोणत्याही स्वरूपाचा निकाल हा जर विचार करायचा असेल तर तो लोकप्रतिनिधित्वाच्या कायदा आणि कलम 29A अंतर्गत विचार केला गेला पाहिजे। आणि त्यांचं म्हणणं आहे की जर कलम 29A मध्ये कॉन्टॅक्ट पर्सन कोण असेल, पक्षाचं नोंदणीकृत कार्यालय कुठे असेल, पक्षाची घटना काय असेल या संदर्भातली माहिती द्यायची आहे, तर त्या विषयामध्ये कोणकोणत्या स्वरूपाची माहिती निवडणूक आयोगाला दिली गेली पाहिजे याविषयीची थेट स्पष्टता नाहीये असं सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर सिब्बल यांनी म्हटलंय की 2010 साली इलेक्शन कमिशनने जी मार्गदर्शक सूचना दिल्या कलम 29A अंतर्गत लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्याच्या, त्या मार्गदर्शक सूचनांच्या अंतर्गत त्यांनी एक मार्गदर्शक सूचना दिली होती सर्व पक्षांना की त्यांनी आपापल्या संविधानामध्ये हा बदल करून घेतला पाहिजे की संविधानात अमेंडमेंट म्हणजे पक्षाच्या संविधानातला बदल हा जनरल बॉडीमध्ये होईल आणि जनरल बॉडी मीटिंगमध्ये करण्यात आलेला प्रत्येक बदल हा निवडणूक आयोगाला कळवला गेला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन अपडेट केलं गेलं पाहिजे। तर आता ते म्हणतायत की या संदर्भामध्ये या फक्त गाईडलाईन्स आहेत, याविषयी कोणत्याही स्वरूपाच्या वेगळ्या स्वरूपाच्या अशा काही तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या नाहीत। इलेक्शन कमिशननी फक्त या दिलेल्या गाईडलाईन्स आहेत। त्याशिवाय ते म्हणतात की शिवसेना हा पूर्वीपासून नोंदणी झालेला पक्ष होता, हे देखील विचारात घ्यायला हवं। नव्याने नोंदणी करायला जात असलेला असा शिवसेना हा पक्ष नव्हता असं सिब्बलांचं म्हणणं आहे आणि सिब्बलांचा युक्तिवाद आहे। त्याशिवाय ते हे देखील म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने त्यांना असा प्रश्न विचारला की हे सर्व ठीक असलं तरी सुद्धा जो मूळ कायदा आहे, ज्या कायद्या अंतर्गत पक्षाची नोंदणी होते आणि ज्या कायद्या अंतर्गत विविध राजकीय पक्षांना आपली माहिती निवडणूक आयोगाकडे देणं आवश्यक असतं, त्या कायद्यासोबत तुम्ही कधीतरी कंप्लाय केलेलं होतं का? तर त्याविषयी सिब्बलांचं म्हणणं आहे की हो, आम्ही कंप्लाय केलेलं होतं आणि त्यानंतर कमिशन आम्हाला म्हणतंय की तुमचा पक्ष हा तुम्ही लोकशाही तत्वांनुसार, लोकशाही तत्वाच्या अनुसरून अशी त्या पक्षाची कार्यपद्धती राहील अशा प्रकारचा तयार करा। तर त्यावरती आम्ही काय म्हटलं पाहिजे, त्यासाठी त्यांना एक स्वतंत्र वेगळं डायरेक्शन दिलं गेलं पाहिजे। म्हणजे सिब्बल म्हणतात की त्यांनी संविधान अपडेट करण्याचे डायरेक्शन्स आम्हाला दिले, हे योग्य आहे, आम्ही त्या डायरेक्शन्सच्या नुसार संविधान अपडेट केलं। म्हणजे मुळात पहिल्यांदा सिब्बलांचं म्हणणं आहे की एकतर अशा स्वरूपाचे डायरेक्शन्स किंवा अशा स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना विविध राजकीय पक्षांना निवडणूक आयोग देऊ शकतो का? त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्ही अशा कुठल्या सूचनांचं कधी पालन केलं होतं का? त्यावर सिब्बल म्हणत आहेत की होय, आम्ही आमच्या बाजूने अशा स्वरूपाच्या सूचनांचं पालन केलेलं होतं, पण जे आयोगाचं म्हणणं आहे की शिवसेनेची पद्धत, कार्यपद्धती ही लोकशाही तत्वांना धरून नाही, तर त्यासाठी निवडणूक आयोगाने आम्हाला एक स्वतंत्रपणे सूचना दिली पाहिजे की तुमचा पक्ष हा तुम्ही लोकशाही तत्वांनी आणा, ब्रिंग युअर पार्टी ऑन डेमोक्रॅटिक लाईन्स, अशा स्वरूपाची एक स्वतंत्र सूचना ही आम्हाला दिलेली पाहिजे असं सध्या एकंदरीत सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल सांगतायत। आणि सिब्बलांचं म्हणणं आहे
की या अनुषंगाने आम्हाला कोणत्याही स्वरूपाची सूचना देण्यात आलेली नाही, की आयोगाने असं आम्हाला कधीही सांगितलं नाही की तुमचा पक्ष लोकशाही तत्वांनुसार चालला पाहिजे किंवा लोकशाही तत्वांनुसार तुमचा पक्ष चालवण्यासाठी तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला कधीही सांगितलेलं नाही. निश्चितपणे हे 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे आतापर्यंतच्या आर्ग्युमेंटमधून, युक्तिवादामधून समोर येत आहेत आणि